महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संजय तुर्डे यांच्या वतीने कुर्ला विभागातील वॉर्ड क्रमांक 166 मधील महिलांसाठी आई एकविरा देवीच्या दर्शनाचा सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी विभागातील 650 ते 700 महिलांसाठी एकूण 13 खाजगी बसची व्यवस्था करण्यात आली। यावेळी आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी निघत असताना महिलांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता। आज आम्ही आज 12 बसेस आहे आमच्याकडे 700 ते 750 महिला आमच्याबरोबर एकविरा आईचे दर्शन घेण्यासाठी येत आहे आणि आम्हाला खूप आनंद होतो। मागील 15 वर्षापासून ह्या महिला ज्या आलेल्या आहेत त्या आमच्याबरोबर सातत्याने आमच्याबरोबर असतात आणि खरोखर आम्हाला जो 2017मध्ये निवडून देण्यामध्ये यांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि असाच कार्यकाळ संपल्यानंतर देखील आम्ही आज 2-3 वर्षापासून काम चालू आहे आमचं आणि खूप प्रकारे आम्हाला प्रतिसाद भेटते ह्याच्यामध्ये। कशा प्रकारचा एकच अनुभव आहे तुमचा? एवढ्या वर्षापासून तुम्ही महिलांना देवदर्शनासाठी घेऊन जाता, वेगवेगळे उपक्रम राबवतात? नाही, मागील 17 वर्षापासून आम्ही हे काम करतो। आम्ही आता 1-2 वर्षामध्ये काम नाही करत आहे, मागील 17 वर्षापासून आम्ही काम करतो आहे। आम्हाला आणि उपक्रम म्हणजे आमचे भरपूर उपक्रम आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, महिलांसाठी आहे, असं आम्ही भरपूर कामं केलेली आहेत। कोविडच्या काळामध्ये आम्ही भरपूर कामं केली। आमच्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता आम्ही सर्वजण कोविडच्या ह्याच्यामध्ये लोकांना मदत केलेली आहे। हॉस्पिटलायझेशन असू द्या किंवा वॅक्सिनेशन असू द्या, माझ्या प्रभागामध्ये आम्ही 30,000 लोकांना वॅक्सिनेशन केलं होतं। गेले 16 ते 17 वर्षापासून दरवर्षी आमची जी महिलांसाठी कुठला म्हणजे एक दिवस तो तिच्या स्वतःसाठी असतो की त्यावेळेला महिला अगदी मनोसोक्त आनंद उपभोगतात आणि दरवेळेला आमच्या पिकनिकची वाट बघत असतात आणि यावेळेला मार्गशीर्ष महिन्यात पिकनिक घेऊन जायचं आणि सगळ्यांनी ठरवलं की एकविरेला जायचं आणि म्हणून ह्यावेळेला एकविरेचं दर्शन आम्ही ठेवलेलं आहे। कारण महिलांचा सहभाग कायम आमच्या पाठीशी राहिला आणि नेहमीच त्यांचं सहकार्य लाभलं आणि प्रभाग क्रमांक 166मध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे, पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून महिला तेवढ्याच सक्षमपणे काम करत असते आणि त्यांचा जो सहभाग असतो त्याच्यामुळेच आम्ही एवढे मोठे कार्यक्रम आम्ही घेऊ शकतो असं मला वाटतं। महिलांचे कार्यक्रम फक्त हळदी कुंकू आणि ह्याच्यापुरतं मर्यादित न राहता मला वाटतं वॅक्सिनेशनच्या काळामध्ये पण महिला स्वतः ग्राउंडला उतरून महिलांनी काम केलेलं आहे। प्रत्येक कुठलंही आंदोलन असू दे, मोर्चा असू दे, कारण मला वाटतं घरामध्ये महिला असते तर कुठलीही समस्या असेल तर सगळ्यात जास्त तिला तो त्रास पहिल्यांदा जाणवतो। त्याच्यामुळे तेवढ्याच प्रखरतेने त्यांनी त्यांचं मत आणि कुठलंही आम्ही आंदोलन मोर्चे घेतले किंवा कुठलाही कार्यक्रम घेतला तरी पण त्यांनी त्यांचा ते सहभाग दिलेला आहे आणि मला वाटतं दरवर्षी जे आत्तापर्यंत तुम्ही जर आमच्या सगळ्या पिकनिक किंवा जिथे पण आमच्या सहली निघाल्या अतिशय आनंदाने महिला अगदी ते कितीतरी दिवस ते चर्चा करत असतात। इतक्या उत्तम त्यांची सोय केली जाते आणि तेवढंच ते आनंद पण घेतात त्या प्रत्येक सहलीचा। मी प्रतिभा खरात 166मधून वहिनींनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आणि जसं वहिनींनी एकविरेची पिकनिक जशी काढली तसं रात्रीपासून ज्या महिलांमध्ये उत्साह सुरू झाला आहे की किती नंबर बसमध्ये, किती वाजता निघायचं, काय करायचं, कसं हे, कारण वहिनींचं मॅनेजमेंट एवढं छान आहे की त्यांनी म्हणजे इथून निघण्यापासून तर येईपर्यंत एक अतिशय सुंदर मॅनेजमेंट केलं आहे। महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे, एकदम व्यवस्थित त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे। थँक्यू वहिनी। नमिता नितीन पालांडे, वॉर्ड क्रमांक 166चे नगरसेवक संजय तुर्डे माजी नगरसेवक यांच्या तर्फे एकविरा आईच्या दर्शनासाठी आपण पिकनिक चाललेली आहे। एकविरा आईच्या दर्शनासाठी किती महिला आहेत, कसा तुमचा अनुभव आहे? कमी 600 महिला आहेत, 12 बसेस आहेत आणि खूप उत्तम त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे की म्हणजे पूर्ण त्यांनी प्लॅनिंग करून बसेसची अरेंजमेंट केलेली है। मेरा नाम गीता मंडा है। हम सब महाराष्ट्र नवनिर्माण की तरफ से 167 है उनका, तो जाने का बहुत ज़्यादा एक्साइटमेंट है। तो वो एक्साइटमेंट मैं आपको बता नहीं सकती, इतना एक्साइटमेंट है, तो सभी बहुत खुश है। माझं नाव संध्या सुदर्शन कंदुला आहे। मी 2015 पासून मनसेमध्ये येते आणि मला खूप अनुभव आहे की त्यांचा म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं। नेहमी ते लोक सहलीला नेतात, आम्हाला जेजुरीला घेऊन गेले आणि आता एकविरा आईला मी चाललो आहे। असं दरवर्षी आम्हाला काही ना काही ते काढतात, पिकनिक वगैरे एन्जॉयमेंट असते, त्यांचं सगळं असते। त्यामुळे कसं आणि एकत्रित ठेवतात ते आम्हाला, कधी सोडून राहत नाही कोणाबरोबर, म्हणून आम्ही लोक खूप त्यांच्याबरोबर आनंदित आहे आणि आज चाललो आम्ही एकविरा दर्शन घ्यायला। प्रभाग क्रमांक 166ची शाखा अध्यक्ष, माझं नाव रेश्मा बांदोळे।
एकविरा दर्शन म्हणजे भाई आणि वहिनी म्हणजे आमच्या महिलांसाठी इतकं करतात की त्यांना म्हणजे प्रत्येक सुखदुःखात त्या त्यांच्याबरोबर असतात किंवा सर्व कामं आपली मिळून म्हणजे एकत्र बसून सगळं, कारण ते असं म्हणत नाही की आम्ही मोठ्या आहोत किंवा छोट्या आहोत, सर्वांना समान दर्जा देऊन सगळ्यांकडून समाधानी म्हणजे महिला पण सर्व समाधानी असतात आणि त्या कुठचा कार्यक्रम आहे याची वाटच बघत असतात आमच्या महिला. त्याच्यामुळे कार्यक्रम हे चांगले उत्तम प्रकारे पार पडतात. माझं नाव हर्षला नवनाथ बोराडे आहे. मी संजयबाईंपासून बरोबर 2017पासून आहे. 2017पासून ते नियमित दरवर्षी पिकनिकला महिलांना घेऊन जातात. एक दिवस हा महिलांसाठी त्यांनी ठेवलेला असतो, महिलांना एन्जॉय करायसाठी. महिला खूप खुश असतात त्याच्यामुळे आणि त्यांना भाईंबरोबर पिकनिकला जाताना खूप मजा येते. पिकनिक कधीच पिकनिकमध्ये कुठलीच म्हणजे अडचण येत नाही, व्यवस्थित पिकनिक होते आमची. त्याच्यामुळे आम्ही भाईंबरोबर 2017पासून प्रत्येक पिकनिकला जातच असतो महिला. आणि अशा पण महिलांसाठी ते वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात, होम मिनिस्टरचे असो किंवा असे कुठले प्रोग्राम असो. महिलांसाठी ते खूप कार्यक्रम करतात. महिलांसाठी त्यांच्याकडे महिला पॉवर ही खूप आहे. माझं नाव सई पेडणेकर. आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी एकविरा आईच्या दर्शनासाठी चाललो आहे. सर्व आमच्या प्रभागातील सर्व महिलांसाठी आम्ही पिकनिक केले. तर यावर्षी आम्ही खूप जल्लोषात म्हणजे 500 ते 600 महिलांचा आमचा ग्रुप आहे, तो घेऊन चाललो आहे. आणि त्याची आम्ही सगळ्या त्यांच्यासाठी सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आता आम्ही प्रवासासाठी निघालो आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संजय तुर्डे, मिनल तुर्डे, जान्हवी नार्वेकर, मनीषा देशमुख, रेश्मा बांदोळे यांच्यासह तमाम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.